Good morning, dear students of TYBA Compulsory English, that is the new AEC. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला मी पुन्हा एकदा रिइटरेट करतो की आपल्याकडे 1 ऑक्टोबरपासून जे विद्यार्थी ज्यांना शक्य होत होतं, जे नातेवाईकांकडे राहत होते, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफलाईन क्लासेस सुरूच केलेले होते. थोड्याफार प्रमाणामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून वगैरे त्यांचं नुकसान होऊ नये या हेतूने. परंतु जे विद्यार्थी येऊ शकत नाही आहेत त्यांच्यासाठी आपण ऑनलाईनसुद्धा टीचिंग करत आहोत आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण SM अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर हे ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे. मागच्या लेक्चर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लेटर रायटिंग शिकलो, रिटन कम्युनिकेशन शिकलो, लेटर रायटिंगच्या स्टेप्स शिकलो. आता ह्या लेक्चर्समध्ये आपण पाहूया व्हॉट आर द फॉर्मल लेटर्स, इनफॉर्मल लेटर्स, सेमी इनफॉर्मल लेटर्स. पहिल्याने लिहूया फॉर्मल लेटर्स, औपचारिक पत्रे. फॉर्मल लेटर्स आर दोज which are related to business matters rather than personal feelings and emotion. फॉर्मल लेटर्स हे पर्सनल फिलिंग्स अँड इमोशन्सपेक्षा बिझनेसशी जे निगडीत असतात त्याला फॉर्मल लेटर्स म्हणतात. देर इज नो स्पेस फॉर फिलिंग्स अँड इमोशन्स इन फॉर्मल लेटर. तिथं भावना, तू माझा जवळचा, असं तसं, तुला लागलं काम वगैरे, ह्या व्यक्तिगत गोष्टी इनफॉर्मल लेटरमध्ये येतात. फॉर्मल लेटरमध्ये स्पेस नसते. दीज आर बेस्ड ऑन द फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. या फॅक्च्युअल म्हणजे जी सत्य परिस्थिती आहे, सत्य माहिती आहे त्याच्यावर आधारित असतात. अँड हॅव नो इंटिमेसी, देर इज नो इंटिमेसी, इट इज प्युअरली ऑफिशियल बिझनेस कम्युनिकेशन. दीज आर रिटन टू फुलफिल द स्पेसिफिक नीड ॲज पर द पर्पज. हे ज्या कामासाठी आपण पत्र लिहित आहोत त्याच्या नीड्स पूर्ण करण्यासाठी शक्यतो लिहिली जातात. फॉर्मल लेटर्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स. तर फॉर्मल लेटरचे प्रकार कोणते असतात? व्हेरियस काइंड. रिक्वेस्ट, विनंती, इन्क्वायरी, चौकशी, कंप्लेंट, तक्रार, इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पार्टी टू अनदर. एका पार्टीकडनं दुसऱ्या पार्टीकडे दिली जाणारी माहिती ही सुद्धा फॉर्मल लेटर्समध्ये येते. व्हेरियस काइंड्स इन्फॉर्मेशन फ्रॉम द व्हेरियस डिपार्टमेंट. 2 विभागांमध्ये माहिती. ॲक्शन, कृती, प्लेस ऑर्डर्स. तुम्हाला जर काही ऑर्डर करायची असेल, मला कॉम्प्युटर पाहिजे वगैरे ते. सेल, विक्री, सप्लाय ऑफ गुड्स, मालाचा सप्लाय. कस्टमर्स, ग्राहक, कंझ्युमर्स, आपण जे ग्राहक आहोत ते. ॲपॉलॉजी फॉर मिस्टेक्स. एखादी काही चुकी झाली असेल, तुम्हाला प्रॉडक्ट पाठवणार, त्याचं मागवलेली ॲपॉलॉजी. ऑफिशियल मेमो, कोण काही चुका करत असेल त्याला मेमो देतात, ज्ञापन देतात ते. हे सगळे आर द लेटर्स ऑफ फॉर्मल लेटर्स. Such letters are useful for the permanent written records of documentation. Remember, these letters are eventually made for the permanent documentation of official record. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो. तर कायमस्वरूपी ऑफिसच्या रेकॉर्डसाठी, दस्तऐवजासाठी ह्या पत्रांचा वापर केला जातो. आता हे कोणते कोणते असतात? तर फर्स्ट, बिझनेस करेस्पॉन्डन्स, पत्रव्यवहार. जो व्यवहार आहे हा व्यावसायिक पत्रव्यवहार. बिझनेस करेस्पॉन्डन्स डील्स विथ द इम्पर्सनल ऑफिशियल और पब्लिक मॅटर्स. इम्पर्सनल, ऑफिशियल किंवा पब्लिक मॅटरसाठी बिझनेस करेस्पॉन्डंट वापरला जातो. कारण तिथे पर्सनल काही घेणं देणं नसतं. इवन म्हणजे सपोज दॅट इफ रायटिंग इज इफ द रायटर ऑफ द लेटर इज अ मॅनेजर ऑफ द कंपनी ए अँड टूम ही इज सेंडिंग, receiver is the manager of the company B, and both have the relation of husband and wife, then also there should not be any intimacy tone, any relation tone, any personal tone in the letter. तिथे त्यांची पोझिशन मॅनेजर म्हणूनच आहे. वाईफ अँड हजबंड दे आर ॲट होम. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. जरी ते 2 कंपनींचे CEO आहेत, हजबंड वाईफ आहेत, म्हणून तिथे कोणत्याही पर्सनल गोष्टींची आवश्यकता नाही. इट इज डन बाय कीपिंग द व्ह्यूज ऑफ बिझनेस पर्पज. बिझनेस पर्पज डोळ्यासमोर ठेवून हे लिहिले जातात. अँड सब्जेक्ट मॅटर फ्रॉम वन एजन्सी टू अनादर एजन्सी. एका एजन्सीकडून, एका फर्मकडून दुसऱ्या एजन्सीसाठी एखाद्या माहितीचे आदानप्रदान म्हणून ही पत्र लिहिली जातात. दे आर रिटन फ्रॉम वन कंपनी टू अनादर. एका कंपनीपासून दुसऱ्या कंपनीला. और बिटवीन ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूशन. एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेला. किंवा डिफरंट गव्हर्नमेंट बॉडीज.
आता फॉर एक्झाम्पल समजून घ्या, केंद्रीय संस्थेला तपास गुप्तचर यंत्रणेला जर खालच्या पोलिसांना सूचित करायचं असेल एखादा टेरर अटॅकविषयी, एखाद्या गुप्त सूचनेविषयी, तर ते कम्युनिकेशन कम्स अंडर, इट इज ऑल्सो ॲक्च्युली इट इज अ ऑफिशियल कम्युनिकेशन बट इट कम्स अंडर द सेम कॅटेगरी. क्लायंट्स, कस्टमर्स, बिझनेस पार्टीज यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे दॅट इज अ बिझनेस करेस्पॉन्डन्स. ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत द स्टाईल अँड लँग्वेज, त्या पत्राची लिहिण्याची शैली आणि भाषा, थीम अँड सब्जेक्ट, त्याचा विषय जो आहे डिपेंड्स ऑन द रिलेशन ऑफ द पार्टीज, त्या पार्टीजमध्ये कसं रिलेशन आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं. Generally, the style and language of the letter is formal. Remember, the style and language of the business letters is formal. औपचारिक असते. Business letters are clearly divided into two actions. बिझनेस लेटर जे आहेत ना हे दीज आर डिवायडेड इंटू टू ॲक्शन्स. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो. इन हाऊ मेनी ॲक्शन्स कॅटेगरीज बिझनेस लेटर्स आर डिवायडेड? द करेक्ट आन्सर इज 2. फर्स्ट इज बिझनेस अँड अनादर इज जॉब ॲप्लिकेशन. एक कंपनीपासून दुसऱ्या कंपनीकडे केलेला बिझनेस, एका क्लायंटने दुसऱ्या क्लायंट केलेला बिझनेस, आणि तिसरं आहे जॉब ॲप्लिकेशन, नोकरीसाठीचा अर्ज. आता पाहूया कोणते कोणते असतात बिझनेस कम्युनिकेशन्समधले. सेल्स लेटर, विक्री करायच्या संदर्भातले लेटर्स. ऑर्डर लेटर, तुम्हाला एखाद्या गोष्टीची ऑर्डर द्यायची आहे ती लेटर. इन्क्वायरी लेटर, मला समजून घ्या 50 कॉम्प्युटर लागणार आहेत, मी डायरेक्ट थोडी करेल, पहिल्याने इन्क्वायरी करेल तुम्ही एवढे पुरवू शकतात का मला, आणि तिसरं पुरवू शकतात का नाही पुरवू शकतात, तुम्ही ऑर्डर पूर्ण करू शकतात का नाही करू शकतात, याचं रिप्लाईज लेटर्स. ओके. सच लेटर्स आर डील्ड विथ द प्रॉडक्ट विच इज sold by a salesman or agency. So these letters are mostly deals with business purpose. To agency or an order is placed for purchasing or selling. एखादी ऑर्डर जी आहे ती विकत घेण्यासाठी किंवा विक्रीसाठी करण्यासाठी जे पत्रव्यवहार केला जातो दॅट इज मोस्टली कम्स अंडर द सेल्स लेटर, ऑर्डर लेटर, इन्क्वायरी लेटर, रिप्लाय लेटर. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. सेल्स लेटर म्हणजे काय, मला 100 कॉम्प्युटर पाहिजे तर मी 100 कॉम्प्युटर विकू शकतो, मी तुम्हाला त्या सेल्स लेटर पाठवेल. ऑर्डर लेटर, मग तुम्ही ऑर्डर करणार, हो आम्हाला 100 कॉम्प्युटर पाहिजे आहेत. तिसरं इन्क्वायरी लेटर्स, इन्क्वायरी करणार ना, कॅन यू, म्हणजे पहिले तर इन्क्वायरी येते नंतर ऑर्डर येते. आणि तिसरं रिप्लाय, यस तुमचं आमचं असं पत्र आलं आहे, तुम्हाला 100 कॉम्प्युटर पाहिजेत, आम्ही देऊ शकतो. सेल्समन टू एजन्सी. समटाइम्स वी हॅव टू राईट अ लेटर फॉर इन्क्वायरी ऑफ गुड्स. आपल्याला अनेक वेळा एखाद्या मालाच्या चौकशीसाठी पत्र लिहावं लागतं. ऑर रिगार्डिंग प्लेस ऑर्डर, एखादी ऑर्डर देण्यासाठी पत्र लिहावं लागतं. ऑर द रिप्लायज ऑफ इट, किंवा ती ऑर्डर पूर्ण झाली, पोचली का नाही पोचली या संदर्भात जे पत्र लिहावं लागतं ते रिप्लाय लेटरमध्ये येतं. द होल बिझनेस ऑफ द वर्ल्ड इज कम्युनिकेटेड थ्रू दिस काइंड ऑफ लेटर. जगामध्ये सगळा व्यवसाय जो चालतो त्याच्यासाठी जो पत्रव्यवहार होतो हा याच्या अंतर्गतच चालतो. मोस्टली द गुड्स आर सोल्ड अँड परचेस. माल हा विकला जातो आणि विकत घेतला जातो. इन ऑर्डर्स and order are placed and supplied by the companies or agencies with each other. कंपनी किंवा एजन्सी ह्या एकमेकांसाठी मालाची देवाणघेवाण करण्यासाठी, विक्री करण्यासाठी, घेण्यासाठी ह्या पत्राचा वापर करतात. फॉलोइंग आर सम ऑफ द स्पेसिमेन. आता खाली काही नमुने दिलेत, आपण ते अभ्यासूया. सेल्स लेटर, सेल्स लेटरचे नमुने पाहूया. दीज आर रिटन विथ पर्पज ऑफ सेलिंग प्रॉडक्ट. मी पुण्याने सांगितलं, सेल म्हणजे विक्री करणारं पत्र, आपलं प्रॉडक्ट विक्री करण्यासाठी लिहिलं जातं. इन द मार्केट फ्रॉम कंपनीज टू कंझ्युमर्स ऑर एजन्सीज. कंझ्युमर म्हणजे ग्राहक किंवा एजन्सीला आपलं प्रॉडक्ट कसं दर्जेदार आहे, चांगलं आहे, त्याची वॉरंटी काय, त्याची गॅरंटी काय, हे महत्त्व पटवून देण्यासाठी त्या एजन्सीला पत्रव्यवहार या सेल्स लेटरद्वारे केला जातो. द पर्पज ऑफ द लेटर्स, याचा पर्पज काय असतो, टू अट्रॅक्ट कंझ्युमर्स, कंझ्युमरला आपल्याकडे आकर्षित करणं, ऑर कस्टमर्स टू परचेस देअर प्रॉडक्ट, किंवा मग त्यांना आपलं प्रॉडक्ट घ्यायला भाग पाडणं असा त्याचा हेतू असतो. थ्रू सच लेटर्स इट इज शोन दॅट हाऊ देअर प्रॉडक्ट इज सुपिरियर. या लेटरचा मुख्य हेतू असतो आपल्या मालाची गुणवत्ता पटवून देणं. ऑर द सर्व्हिस इज बेटर दॅन द अदर्स. इतरांपेक्षा आमची सर्व्हिस कशी चांगली आहे, आमचं प्रॉडक्ट कसं चांगलं आहे, त्याचं गुणवत्ता कशी आहे हे पटवून देण्यासाठी हे पत्र वापरलं जातं. दे ट्राय टू
कॅच अटेन्शन ऑफ कस्टमर्स. दीज लेटर्स आर मेंट टू कॅच द अटेन्शन ऑफ द लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आयदर थ्रू लेटर्स और ॲडव्हर्टाइजमेंट, एकतर पत्रव्यवहाराने किंवा जाहिरातबाजीद्वारे, ऑर थ्रू व्हेरियस मोड्स ऑफ मीडिया, की विविध प्रकारचा मीडिया आहे त्याच्या मार्फतमध्ये जाहिरातबाजी केली जाते. कशासाठी? टू अट्रॅक्ट पीपल दे हॅव बीन युजिंग डिफरंट मार्केट स्ट्रॅटेजीज. मग त्याच्यासाठी कस्टमर आपल्याकडे यावा, कन्झ्युमर आपल्याकडे यावा म्हणून दे अप्लाय डिफरंट टाईप ऑफ मार्केटिंग स्किल्स. आता ते मार्केटिंग स्किल्स वापरले जातात. कोणते मार्केटिंग स्किल? त्याला स्ट्रॅटेजी पण म्हणा. स्ट्रॅटेजी म्हणजे व्यूहरचना. डिस्काउंट ऑफर, डिस्काउंटचं करतात. गॅरंटी स्कीम वाढून देतात, गॅरंटी वॉरंटी देतात, वॉरंटी ॲश्युरन्स, किंवा मग आमकं घेतलं तर ढमकं मिळेल, ऑर स्पेशल गिफ्ट किंवा धमाका ऑफर, ऑफर्स ऑन द ऑकेजन्स ऑर सेलिब्रेशन ऑफ व्हेरियस फेस्टिवल. जेव्हा जेव्हा फेस्टिवल्स येतात त्यावेळेस मग एकावर एक फ्री, ढमक्यावर टमकं फ्री, याच्यावर ते फ्री, याच्यावर असं फ्री, एवढा डिस्काउंट, अशा तुम्हाला माहिती असेल. दिस टेक्निक्स, दिस स्ट्रॅटेजीज, दिस बिझनेस फंडा इज अप्लाइड इन सेल्स लेटर्स. ह्या सेल्स लेटर्समध्ये हा वापरला जातो. ओके. फॉर एक्झाम्पल, स्पेसिमेन फ्रॉम अ सेलिंग कार. इथं एक पत्र दिलं आहे पा, एक पत्राचा नमुना दिला आहे. सेंटरला जो काही झोन आहे TIDC, तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडस्ट्रियल झोन, पत्ता आहे. कुणाला आहे तर त्यांनी लिहिलेलं आहे एका एजन्सीला, मिस्टर तेजस पाटील, दंडवते नगर, देवपूर. मग तिथे पा त्यांनी सांगितलं आहे आमची कार कशी चांगली आहे. वी आर हॅपी टू सी युअर इंटरेस्ट इन परचेसिंग फोर्ड कार. वी आर ऑल्सो गोइंग टू लॉन्च अ न्यू मॉडेल ऑफ द कार फोर्ड आस्पायर. आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये फोर्ड आस्पायर लॉन्च करतो आहे. त्याच्यामध्ये असं इंजिन आहे, तसं इंजिन आहे, आमका आहे, ढमका आहे, तुम्ही आमच्या शोरूमला या. आणि त्याच्यासोबत मग त्यांनी काहीतरी माहिती दिलेली आहे. तर ह्या लेटर्सला म्हणतात सेल्स लेटर्स. ओके. दिस इज कॉल्ड ॲज अ सेल्स लेटर. सो सेल्स लेटर इज वन ऑफ द फॉर्मल लेटर. ओके. आता दुसरं जे आहे इन्क्वायरी लेटर. तुम्हाला एखाद्या गोष्टीची इन्क्वायरी करायची आहे. इन दिस ग्लोबल मार्केट ॲज पर द नीड अ पर्सन हॅज इन्क्वायरी रिगार्डिंग सेव्हरल इश्यूज. आपल्याला विविध गोष्टींप्रमाणे इन्क्वायरी करावी लागते. सिकिंग इन्फॉर्मेशन अबाउट कोटेशन. आपण पहिल्याने निविदा मागवतो, कोटेशन, एज्युकेशन, गुड्स, डिस्काउंट्स, हॉस्पिटल्स, मेडिकल, हायजेनिक फॅसिलिटीज, पब्लिशिंग अँड ऑर्डर बुक्स, जर्नल, शॉपिंग. या ठिकाणी आपण पहिल्याने कोटेशन मागवतो. तुम्ही चांगलं कसं हे मागवतो, त्याला म्हणतात इन्क्वायरी लेटर्स. दिस इज व्हेअर इन्क्वायरी लेटर्स कम्स इन हँडी. इथे इन्क्वायरी लेटर महत्त्वाचा रोल प्ले करतात. फॉर एक्झाम्पल, इथं एक्झाम्पल दिलं आहे पहा. राईट अ लेटर टू द मॅनेजर ऑफ द मॅकमिलन बुक स्टोअर, आप्पा बळवंत चौक, पुणे. कशासाठी? इन्क्वायरिंग अबाउट द अवेलेबिलिटी ऑफ द कंप्लीट सिरीज ऑफ कंपल्सरी इंग्लिश बुक्स ऑफ SYTY. अशी इन्क्वायरी केली आहे. मग पहा तिथं त्यांनी एक स्पेसिमन दिलेला आहे. कोणी? प्राचार्य. त्यांनी पत्र लिहिलं. कोणाला लिहिलं? त्या मॅनेजरला, ज्याचा ॲड्रेस लिहिलेला आहे. सब्जेक्ट लिहिला, इन्क्वायरी अबाउट द बुक, जे सांगितलं आहे ते लिहिलं. आणि मग इथे मेन कंटेंट लिहिलेला आहे. आता तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होणार आहेत. या डिटेल्ससाठी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे तुम्हाला कामात नाही, परंतु तुम्हाला व्यावहारिक जीवनामध्ये कामाला यावं म्हणून तुम्ही हे पाहू शकतात. ॲज स्टेटेड इन काय लिहिलं आहे? 5 ओळींचा त्यांनी कंटेंट लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे आणि शेवटी सॅल्युटेशन केलेलं आहे आणि हे केलेलं आहे आणि खाली साईन वगैरे केलेली आहे. ओके. नंतर येतं ऑर्डर लेटर. दीज काइंड्स ऑफ लेटर ऑफ द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ ऑल स्पेअर ऑर सेक्शन्स ऑफ द लाईफ. ऑर्डर आपल्याला अनेक गोष्टींची करावी लागते. त्याच्यासाठी अनेक जीवनामध्ये ह्या लेटरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दीज लेटर्स आर रिलेटेड विथ बिझनेस टायकन्स, इन educational hubs, social gatherings and programs, financial offices, political party offices, religious gathering or program. इथे मोठ्या प्रमाणात मेडिकल इन सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर, पर्सनल सँक्शन, इथे हे पत्र वापरले जातात. आता पाहिजे कसं, इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. राईट अ लेटर टू द अग्रवाल एंटरप्राइजेस इंदोर प्लेसिंग अ बल्क ऑर्डर ऑफ फर्निचर फॉर द सप्लाय गिविंग ऑल डिटेल्स. मग तो पत्र लिहितो आहे. तिथं पण तसाच दिलेला आहे. काय काय पाहिजे? मग टेबल दिलं आहे. त्या टेबलमध्ये सांगितलं आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे. अशा पद्धतीने ऑर्डर लेटरमध्ये टेबल मागितला जातो. किती नग पाहिजे ते सांगितलं जातं.
अंदर शेवटचं आहे लेटर्स ऑफ रिप्लाय. एखाद्याने आपल्याकडे इन्क्वायरी केली, मग आपण पूर्ण करू शकू का नाही ते, हे पण महत्त्वाचं आहे ना. एखाद्याने 500 कॉम्प्युटर मागले आणि तुमची क्षमता नसेल तर, म्हणून त्याला रिप्लाय द्यावं लागतं. तर रिप्लाय लेटरसुद्धा महत्त्वाचं असतं. दीज लेटर्स आर इन रिस्पॉन्स टू द डिमांड्स अँड ऑर्डर्स दॅट आर प्लेस आयदर द ऑर्डर्स ऑर डिमांड्स आर गोइंग टू बी फुलफिल ऑर नॉट. मी पहिल्याने सांगितलं आहे, एखाद्याने इन्क्वायरी केली, त्याची इन्क्वायरी आपण पूर्ण करू शकू का नाही, त्या अनुषंगाने जे काही उत्तर दिलं जातं, रिप्लाय दिला जातो, त्याला रिप्लाय लेटर म्हणतात. सच रिप्लाय इज सेंड टू द रिलेटेड लेटर वेदर इट इज ॲक्सेप्टेड ऑर नॉट. आम्ही तुमची ऑर्डर स्वीकारू शकू का नाही त्याच्या संदर्भात आहे. इथे दिलं आहे पा स्वीकारल्याचा एक एक्सरसाइज आहे. तर अशा पद्धतीने पहिला जो प्रकार होता त्याच्यामध्ये आपण लेटर्स रायटिंग पाहिलं, ऑफिशियल कम्युनिकेशन. आता दुसरं जे वापरलं जातं बिझनेस लेटर्समध्ये, ॲप्लिकेशन फॉर जॉब. जॉब ॲप्लिकेशन्स आर इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ ऑफिशियल लेटर्स टुडे. आज तुम्हाला माहिती आहे तरुणांना सगळ्यात मोठी गरज असेल तर नोकरीची, त्याच्यासाठी सुद्धा जॉब ॲप्लिकेशनसाठी लेटर्स लिहिले जातात. देर आर फॉलोइंग टाईप्स ऑफ जॉब ॲप्लिकेशन सच ॲज. मग त्याच्यासाठी काय काय लिहिलं जातं. ॲन ॲप्लिकेशन इज अलॉंग विथ बायोडाटा, तुमचा बायोडाटा, त्याला रिझ्यूम, क्युरिक्युलम विटे असं काही पण म्हणतात, पण सगळ्यांचा अर्थ एकच आहे. इट इज अ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द कॅन्डिडेट. ओके, तर तो बायोडाटाचा एक सॅम्पल आहे. मग बायोडाटामध्ये कोणत्या महत्त्वाच्या स्टेप्स असतात. तुमच्या पर्सनल डिटेल, बर्थ डेट, पोस्टल ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, तुमचं काय अजून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, रेफरन्सेस काय, डॉक्युमेंट्स काय, हे सगळं तुमच्या जॉब ॲप्लिकेशन्समध्ये लिहिलं जातं. ओके, हिअर इज ॲन एक्झाम्पल. जो पाठवतो आहे त्याचा पत्ता आनंद हरी तोरवणे, प्राचार्य, विल्सन कॉलेजला, सब्जेक्ट अँड ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ लेक्चरर इन इंग्लिश. हे त्याला कुठून कळालं त्याचा रेफरन्स दिला आहे, ज्या वर्तमानपत्रात त्याने जाहिरात पाहिली. रिस्पेक्टेड सर, इथे डिअर चालणार नाही. आणि मग त्याने मेन कंटेंट ऑफ द ॲप्लिकेशन लिहिलेला आहे, सोबत बायोडाटा दिलेला आहे. तिथं अशा पद्धतीने सगळी बायोडाटा लिहायचं, आपली माहिती लिहायची, टेबलमध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन लिहायचं, तुमचं काय तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात ते लिहा. दिस इज ऑप्शनल. पर्सनल काय काय येतं तुम्हाला बिसाइड्स. तर अशा पद्धतीने दिस इज ॲन ॲप्लिकेशन फॉर अ जॉब इज ऑल्सो फॉर्म ऑफ लेटर रायटिंग. हा सुद्धा लेटर रायटिंगचा एक प्रोफॉर्माज आहे. नंतरचा प्रकार येतो सोशल लेटर्स. ओके, सोशल लेटर म्हणजे सामाजिक लेटर्स. ते कशासाठी, तुमच्या बहिणीकडचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, याच्यासाठी जे लेटर लिहिले जातात त्याला गुडविल लेटर्स पण म्हणतात. म्हणजे सोशल लेटर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ गुडविल लेटर्स. गुडविल और सोशल लेटर्स आर अनदर टाइप ऑफ लेटर्स. इट कन्सिस्ट ऑफ मेनी टाइप्स ऑफ लेटर बट ॲज पर द सिलेबस ऑफ द कोर्स इयर वी हॅव टू स्टडी. आपल्याला फक्त सिलेबसनुसार इन्व्हिटेशन, आमंत्रण, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, थँक्स गिविंग म्हणजे एखाद्याचं आपण थँक्स देतो तशा पद्धतीचं आभार लेटर आपण शिकणार आहोत. दीज लेटर्स आर फॉर्मल और समटाईम्स सेमी फॉर्मल. ही लेटर फॉर्मल पण असू शकतात, सेमी फॉर्मल पण असू शकतात. इट इज डिपेंडिंग ऑन द सेंडर अँड रिसिवर्स रिलेशन. या दोघांमधल्या रिलेशनवरती अवलंबून असतं. ॲरिस्टॉटल सेड दॅट मॅन इज अ सोशल ॲनिमल. इथे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येईल, हू हॅज सेड दॅट मॅन इज अ सोशल ॲनिमल, तर ॲरिस्टॉटल. Therefore, without communication, it is highly impossible him or her to establish a rapport with each other or among one another. माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे एकमेकांशी संभाषण साधल्याशिवाय तो समाजात जगूच शकत नाही. व्हॉट एव्हर द मोड ऑफ कम्युनिकेशन इट डज नॉट मॅटर. कोणत्या पद्धतीने तो संभाषण करतो हे महत्त्वाचं नाही, पण त्याला संभाषण करावंच लागेल. इट इज एस्टॅब्लिश आयदर विथ मॅन्युअल ऑर युझिंग द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पहिल्याने हाताने पत्र लिहायचे, आता मेसेज पाठवतात, हा हॅलो करतात, व्हॉट्सअप वापरतात, इंस्टाग्राम, फेसबुक, पण लिहिलं जातंच. दिस टाईप ऑफ लेटर्स कंटेंट इन्व्हिटेशन लेटर्स केव्हा लिहिले जातात. पहिला आहे इन्व्हिटेशन म्हणजे आमंत्रणपत्र. व्हेरियस ऑकेजन्स वी इन्व्हाइट अवर फ्रेंड. आपल्या मित्रांना बोलवतो, रिलेटिव्हला बोलवतो फॉर बर्थडे, मॅरेज सेरेमनी, ॲन्युअल फंक्शन, कंपनीचं काही नवीन उद्घाटन, त्याच्यासाठी हे लेटर्स लिहिले जातात. त्याचा एक इथं सॅम्पल दिलेला आहे. मी ही सगळी जी PDF आहे ही आपल्या TYBA कंपल्सरीच्या ग्रुपवर टाकलेली आहे. जमलं तर तुम्ही प्रिंट करा किंवा तिला अभ्यासा डिटेल्समध्ये. दुसरं लेटर आहे कॉंग्रॅच्युलेशन लेटर.
आपलं कोणी मित्र MPSC पास झाला, UPSC पास झाला, निवडून आला, यश मिळवलं, त्याला लिहिलं जाणारं पत्र हे कॉंग्रॅच्युलेशन लेटर. तिसरं आहे रिप्लाय लेटर, त्याने तुमचं अभिनंदन केलं, तुम्ही त्याला धन्यवाद तर म्हणा, धन्यवाद लेटर. ओके, तर अशा पद्धतीने हे पत्रांचे विविध प्रकारचे प्रकार पडत असतात मित्रांनो. तर व्हॉट इज द लेटर रायटिंग, त्याचे प्रकार कोणते असतात, बिझनेस कोणते असतात, फॉर्मल कोणते असतात, इन्फॉर्मल कोणते असतात, हे सगळं डिटेल्समध्ये ह्या लेक्चर्समध्ये आपण शिकलेलो आहे. सो दिस इज शॉर्ट. हे मी सगळं डिटेल्समध्ये फळ्यावर लिहून दिलं आहे वर्गामध्ये ऑफलाईन क्लासेसमध्ये. बट द स्टुडंट हू हॅव मिस्ड द ऑफलाईन क्लासेस, त्यांना काही कारणास्तव शक्य झालं नाही, त्यांच्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे ऑनलाईन लेक्चर्सची. सो डिअर स्टुडंट, थँक्यू फॉर वॉचिंग मी ऑन SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. आपले दररोज व्हिडिओ पोस्ट होतील. जरी कॉलेज रेग्युलरली सुरू असलं तरी जे विद्यार्थी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघं माध्यमातून आपलं टीचिंग सुरू राहील. सो कीप वॉचिंग. मी त्याच्यासाठी छोटीशी विनंती करेल की जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ टाकला का लगेच तुम्हाला कळून जाईल. बिझनेस पर्पजसाठी अजिबात नाही. तर तुम्हाला ते समजावं मी काय टाकलं, नोट्स टाकल्या, क्वेश्चन टाकल्या, MCQ टाकला, व्हिडिओ टाकला, म्हणून प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग मी.